What is mean by state and why we use the state management? का आपण यूज करतो स्टेट मॅनेजमेंट माहिती आहे कुणाला? हॅलो, बोला पटकन. हा सर बोला. ऐकतोय, बोला तुम्ही. स्टेट म्हणजे काय सांगा, किंवा स्टेट मॅनेजमेंट कशासाठी असते ते सांगा. माहिती आहे? ठीक आहे. तर स्टेट मॅनेजमेंट कशाला असते? आपण इंटरनेट यूज करतो बरोबर. इंटरनेट नेट ब्राउझिंग करतो, नेट सर्फिंग करतो. नेट सर्फिंग करताना जेव्हा आपण एखादी इन्फॉर्मेशन त्यामध्ये टाकत असतो, किंवा एखादा फॉर एक्झाम्पल देऊया, सपोज फॉर्ममध्ये आपण काय केली, एखादी इन्फॉर्मेशन काय केली, सेंड केली. एखाद्या फॉर्ममध्ये काय केलं, एखादी इन्फॉर्मेशन आपण एंटर केली. ती इन्फॉर्मेशन काय होईल, एंटर केल्यानंतर काय करू, सबमिट करू. सबमिट केल्यानंतर सेम इन्फॉर्मेशन काय होईल, मला जर परत लागली किंवा परत जेव्हा पाहिजे असेल तेव्हा मला काय करायला लागेल, तर सपोज काय करायला लागेल, पुन्हा एकदा तो फॉर्म परत एकदा फिल करायला लागेल. तर स्टेट मॅनेजमेंट काय करतं, तुम्हाला हे सगळं थोडक्यात जी काही स्टेट आहे, स्टेट म्हणजे थोडक्यात डेटा जो आहे तो डेटा काय करतो, तिथे मॅनेज करतो, आणि पुन्हा तो तुम्हाला फिल करायला लागत नाही. तुम्ही तो डेटा काय करता, परत एकदा तो यूज झालेला डेटा तुम्ही वापरू शकता. हे थोडक्यात सिम्पल एक एक्झाम्पल स्टेट मॅनेजमेंटमध्ये. तर स्टेट मॅनेजमेंटमध्ये ते शेअर स्क्रीन करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. इथे बघा दिलं आहे, इंट्रोडक्शनमध्ये दिलं आहे की HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल. स्टेटलेस म्हणजेच काय, कुठलाही त्या ठिकाणी तो डेटा काय करत नाही, सेव्ह करत नाही. HTTP काय करत नाही, कुठलाही डेटा काय करत नाही त्या ठिकाणी सेव्ह करत नाही, कुठल्याही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सेव्ह करत नाही. सो वेब सर्व्हर डज नॉट हॅव एनी आयडिया अबाउट द रिक्वेस्ट. वेब सर्व्हर जो आहे तुमचा, त्या ठिकाणी त्याला कुठलीच आयडिया नसते की कुणी काय रिक्वेस्ट केलेली आहे, कुणी काय इन्फॉर्मेशन बघितलेली आहे, कुणी मागितलेली आहे, कुठली इन्फॉर्मेशन द्यायची, काहीच माहीत नसतं त्याला. त्याच्याबद्दल तो कुठलीच इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सेव्ह करत नाही. सो टू अंडरस्टँड दिस, लेट अस अज्युम दॅट someone is trying to access an email website and he has to fill registration form and submit it. After submission of the form, the person realizes he has made a mistake. So he goes back to the form page and see that the information he submitted is lost. So he again fills the entire form and submit it again. So this is quite annoying for the end user. म्हणजेच काय होतं की एखाद्या वेळी एखाद्या युजरला एखादा फॉर्म भरत असेल, ठीक आहे, एखाद्या ईमेलचं तुम्ही रजिस्ट्रेशन करताय. ईमेलचं रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला माहिती आहे की सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकायला लागते. तुमचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, तुमचं डेट ऑफ बर्थ असेल, जेंडर असेल, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी टाकायला लागते. ती सगळी इन्फॉर्मेशन आपण जेव्हा टाकतो त्यावेळी मी फील केली ती इन्फॉर्मेशन, आणि ती एकदा आपण टाकल्यानंतर तुम्हाला कळलं की अरे मी काय टाकले, चुकीची इन्फॉर्मेशन टाकले, चुकीची इन्फॉर्मेशन टाकले. पण मी काय केलं, कधी कळलं हे मला जेव्हा सबमिट केलं त्याच्यानंतर कळलं. सबमिट केल्यानंतर मला जेव्हा समजतं की मी चुकीची इन्फॉर्मेशन टाकले, त्यावेळी काय होईल, डेटा तर काय होईल, लॉस होईल. बरोबर आहे. इन्फॉर्मेशन माझी तर सेंड झालेली आहे. इन्फॉर्मेशन सेंड झाली म्हणजेच काय, तो डेटा पूर्ण गेलेला आहे. तो गेलेला डेटा जर मला परत आता काय, मला तर करेक्ट टाकायला पाहिजे ना इन्फॉर्मेशन. चुकीचे टाकून चांगला नाही. मग मला करेक्ट जेव्हा इन्फॉर्मेशन टाकायची असेल, पुन्हा एकदा मी फॉर्म लोड करेन. पुन्हा फॉर्म लोड केल्यानंतर मला पुन्हा ती इन्फॉर्मेशन फिल करायला लागेल. पुन्हा जर चुकीची एका जरी मायनर मिस्टेक झाली, डेट ऑफ बर्थ चुकला असेल किंवा काय झालं, तरी पुन्हा तो परत रिलोड करून पुन्हा भरायला लागला. मग हे सगळं जे आहे ते थोडंसं काय क्रिटिकल आहे, अनोइंग आहे, की तुम्हाला हे कुणाला पण एवढं चालणार नाही की परत एकदा इन्फॉर्मेशन भरा मायनर मिस्टेकसाठी. मग स्टेट मॅनेजमेंट हेच काम करतं. तुमचा जो काय स्टेट आहे, म्हणजे त्या वेळेचा जो काय डेटा आहे तुमचा, तो त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवायचा किंवा त्याला मॅनेज करायचं काम हा स्टेट मॅनेजमेंट करत असतं. So whenever you make a page request to a web server, it processes the request and send the result as process HTML. So at which point nothing is being stored in memory on the server in question that point to your request instance. So the value that you have entered here, all the information in the page and its control will be lost with each round trip to the server. म्हणजेच काय, सर्व्हरकडे कुठलीच इन्फॉर्मेशन सेव्ह नसते. ठीक आहे. मग ती इन्फॉर्मेशन सेव्ह नसते, त्याच्यामुळे काय करतो, तो लॉस्ट करतो इन्फॉर्मेशन. त्याला माहित नसतं कुणी काय रिक्वेस्ट केलेली आहे. मग त्यावेळी जर तुम्हाला पुन्हा एकदा ती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर करायला लागते, तर तुम्हाला ती पुन्हा एकदा एंटर करायला लागते. मग असं होऊ नये म्हणून त्यासाठी स्टेट मॅनेजमेंट काय केलं तर यूज केलं. सो थोडक्यात स्टेट मॅनेजमेंटचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं असेल तर हे तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्मचं ठेवू शकता की या ठिकाणी आपल्याला डबल इन्फॉर्मेशन फिल करायला लागते. हे एक्झाम्पल तुम्ही एक सिम्पल ठेवू शकता लक्षात.
स्टेट मॅनेजमेंट काय करतं, तर स्टेट मॅनेजमेंट तुमचा जो काही डेटा आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मॅनेज करायचं काम करतं. मग ती कशा प्रकारे मॅनेज करतं, तर त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. त्यामध्ये 2 टाइप्स कुठले मेनली स्टेट मॅनेजमेंटमध्ये. पहिला आहे क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंट आणि दुसरा आहे तो आहे सर्व्हर साइड स्टेट मॅनेजमेंट. क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड. बघा, 2 टाइपचे स्टेट मॅनेजमेंट आहे. स्टेट मॅनेजमेंटचं एक्झाम्पल सांगा, असा लक्षात ठेवा आणि ते एक्झाम्पल कसं इम्प्लिमेंट होतं किंवा हे जे क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंट आणि सर्व्हर साइड स्टेट मॅनेजमेंट कसं वर्क करतं ते आपण एक्झाम्पलमधून बघणार. त्यावेळी तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल की क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड किंवा बाकीच्या गोष्टी कशा वर्क करतात. ठीक आहे. तर 2 टाइप सांगितले, क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड. सो क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये काय काय येतं आणि सर्व्हर साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये काय काय येतं. क्लायंट साइडमध्ये तुम्ही शब्द तरी ऐकला असाल क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये, तर त्याच्यामध्ये व्ह्यू स्टेट हे येतं. क्लायंट स्टेट मॅनेजमेंटमध्ये, क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये व्ह्यू स्टेट येतं. त्याच्यानंतर हिडन फील्ड्स, क्वेरी स्ट्रिंग आणि कुकीज. 4 गोष्टी याच्यामध्ये आहेत. व्ह्यू स्टेट, हिडन फील्ड्स, क्वेरी स्ट्रिंग आणि कुकीज. तर व्ह्यू स्टेट म्हणजे काय, हिडन फील्ड्स म्हणजे काय, क्वेरी स्ट्रिंग म्हणजे काय आणि कुकीज म्हणजे काय. कुकीज हा शब्द तुम्ही कुठेतरी ऐकला असाल, हे तरी तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. तर हे जे सगळे आहेत ते क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंटवरती चालतं. क्लायंट साइड म्हणजेच काय, क्लायंटच्या मशीनवरती ते सगळं काय जे मॅनेजमेंट आहे ते होत असतं स्टेटचं. जी काय इन्फॉर्मेशनची जी काय मॅनेजमेंट आहे, तुम्ही जेव्हा ब्राउझिंग कराल तेव्हा ते सगळं स्टेट मॅनेजमेंट हे क्लायंट साइडवरती होत असतं. मग सर्व्हर साइडवरती जे मॅनेजमेंट होतं स्टेटचं किंवा जी काही इन्फॉर्मेशनची मॅनेजमेंट होते त्याला सर्व्हर साइड मॅनेजमेंट बोलतात. मग सर्व्हर साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, तर सर्व्हर साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये 2च गोष्टी येतात. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन स्टेट आणि सेशन स्टेट, या 2 गोष्टी आहेत. ऍप्लिकेशन स्टेट आणि सेशन स्टेट. तुम्हाला जावामध्ये पण आहे सेशन स्टेट, ऍप्लिकेशन स्टेट आणि सेशन मॅनेजमेंट. कुकीज तुम्हाला आधी झालंय की नाही माहित नाही, पण ते आधी पण झालं असावं आणि तुम्हाला बेसिक माहिती तरी त्याबद्दलची माहिती असावी की कुकीज म्हणजे काय, सेशन म्हणजे काय. तर हे जे आहे ते स्टेट मॅनेजमेंटमध्ये येतात ह्या गोष्टी. तुम्हाला सांगितलं ऍप्लिकेशन मॅनेजमेंटमध्ये 4 गोष्टी आहेत. व्ह्यू स्टेट, त्यानंतर आहे हिडन फील्ड, त्यानंतर क्वेरी स्ट्रिंग आणि कुकीज. व्ह्यू स्टेट, हिडन फील्ड्स, क्वेरी स्ट्रिंग आणि कुकीज. आणि सर्व्हर साइड स्टेट मॅनेजमेंटवरती कुठल्या गोष्टी आहेत, तर 2 गोष्टी आहेत, ऍप्लिकेशन स्टेट आणि सेशन स्टेट. ठीक आहे. तर सो क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये काय असतं, तर क्लायंट साइड स्टेट मॅनेजमेंटमध्ये इट इज द वे इन विच द इन्फॉर्मेशन which is being added by the user on the information about the interaction happen between the user and the server is stored on the client machine or in the page itself. सो जी काही इन्फॉर्मेशन तुमची जेव्हा तुम्ही ब्राउझिंग करताय, नेट ब्राउझिंग करताय, नेट सर्फिंग करताय, त्यावेळी जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही त्या मशीनमध्ये टाकणार आहात किंवा ब्राउझरमध्ये टाकणार आहात ती तुमची लोकल मशीन म्हणजे तुम्ही जो कम्प्युटर वापरताय, जी मशीन वापरताय त्यावरतीच ती काय होणार, इन्फॉर्मेशन सेव्ह राहणार आहे. हे क्लायंट साइड. मग त्यामध्ये परत कुठल्या 3 गोष्टी त्या सांगितल्या तुम्हाला, 4 गोष्टी आहेत त्या. मग त्याच्यामध्ये हे मॅनेजमेंट ह्या 4 गोष्टीमध्ये होतं. पहिलं आहे ते व्ह्यू स्टेट. व्ह्यू स्टेटमध्ये काय होतं, तर व्ह्यू स्टेटमध्ये इथे एक्झाम्पल आहे घेतलेलं, तुम्हाला रन करून दाखवतो एक्झाम्पल थोडक्यात. ठीक आहे, म्हणजे समजेल. या ठिकाणी बघा मी काय घेतलं, एक टेक्स्ट बॉक्स घेतलाय. टेक्स्ट बॉक्स नंतर त्यानंतर इथे 2 बटन घेतले, सबमिट आणि रिस्टोर. सबमिट आणि क्लिअर आणि रिस्टोर. मी आता काय करेन, हे जे काय पेज आहे ते रन करेन. व्ह्यू स्टेट कसं रन होतं ते किंवा सेशन स्टेट मॅनेजमेंट कशी चालते ते बघा. इथे मी एक नाव टाईप केलं, सपोज माझंच नाव टाईप करतो इथे, आणि काय केलं इथे सबमिट अँड क्लिअर केलं. सबमिट अँड क्लिअर केल्यानंतर काय होईल, ते जो काय तुमचा डेटा आहे तो काय होईल, सबमिट होईल आणि ही जी फील्ड आहे ती काय होईल, क्लिअर होईल. ठीक आहे, रिकामी होईल. हा कोडिंग. रिस्टोरचं काम काय आहे, तर रिस्टोरचं काम काय आहे, तर तुमचा जो काय इथे मी क्लिक केल्यानंतर काय होईल, चुकी इन्फॉर्मेशन टाकलेली ती इन्फॉर्मेशन मला परत एकदा भेटेल. ह्या ठिकाणी हे स्टेट मॅनेजमेंट काम करतं. मग अशी मी जर तुम्हाला सांगितलेलं एक्झाम्पल की ईमेल रजिस्ट्रेशन आहे ना, ईमेल रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं एखादी जरी किंवा कुठलाही फॉर्म असेल, तुम्ही एखादा भला मोठा फॉर्म भरताय, जॉब ऍप्लिकेशनचा असेल, बरोबर आहे, की त्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन टाकायची असते. मग जर एखादी जरी तुमची फील्ड चुकली
मग तुम्हाला काय करायला लागतं, पुन्हा एकदा ती सगळी इन्फॉर्मेशन टाकायला लागते. त्यावेळी तुमचं स्टेट मॅनेजमेंट ह्या ठिकाणी वर्क करतं, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टींना काय करायला नको, फेस करायला नको. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या लोकल मशीनवरती भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व्हर साईडने पण बनवतं, बरोबर आहे. सध्या आपल्याला काय लक्षात घ्यायचं, तर लोकल मशीन म्हणजेच क्लायंट साईडच बघायचं. क्लायंट साईडमध्ये कसं ते वर्क करतात ते बघायचं. सर्व्हर साईडला आपण बघूया पुढे, फक्त सध्या काय करा, क्लायंट साईडवरती लक्ष द्या. तुम्हाला कन्सेप्ट तरी समजली असेल. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, एक्झाम्पल एक्सप्लेन नाही केले, कन्सेप्ट तरी समजली असेल आय थिंक, की काय ॲक्च्युली आहे स्टेट मॅनेजमेंटमध्ये. तुम्हाला कळतंय का काय सांगतो ते स्टेट मॅनेजमेंटमध्ये काय ते? हॅलो. हो सर. हां हां, ठीक आहे बरं. ही कन्सेप्ट तर समजली, ओके, कन्सेप्ट क्लिअर आहे, नो प्रॉब्लेम. तर व्ह्यू स्टेट झालं आपण, की व्ह्यू स्टेट काय करतं त्याचंच एक्झाम्पल बघितलं आपण. जे काय एक्झाम्पल बघितलं ते व्ह्यू स्टेटचं बघितलं, त्याचं ते कसं इम्प्लिमेंट करायचं तुम्हाला सांगतो नंतर. पण व्ह्यू स्टेट काय करतं, तर व्ह्यू स्टेट इज अ मेथड टू प्रिपेअर द व्हॅल्यू ऑफ द पेज अँड कंट्रोल between the round trips. So it is a page level state management technique. View state is turned on by default, normally serialized data everywhere. थोडक्यात सांगायचं झालं तर व्ह्यू स्टेट काय करतं, तुमचा जो काय डेटा आहे तो होल्ड करून ठेवायचं काम करतं. तुमचा त्याच पेजवरती तो डेटा होल्ड करून ठेवायचा किंवा तुम्हाला रिटर्न द्यायचं काम हा व्ह्यू स्टेट करत असतो. तुम्ही एखादी व्हेरिएबलमध्ये जसं व्हॅल्यू स्टोअर करता आणि तो व्हेरिएबल कॉल करता, व्हेरिएबल कॉल केल्यानंतर ती व्हॅल्यू तुम्हाला काय होते, दिसते. तसंच हे व्ह्यू स्टेटमधनं होतं, की व्ह्यू स्टेट काय करतं, व्ह्यू स्टेट एखादा व्हेरिएबल तुमचं स्टोअर करून ठेवतो. व्हेरिएबल स्टोअर केल्यानंतर त्या व्हेरिएबलमधून तुम्ही काय करता, ती व्हॅल्यू ॲक्सेस करता. ठीक आहे, तर हे आहे व्ह्यू स्टेट. त्याच्यानंतर आहे त्या हिडन फील्ड्स. एक कन्सेप्ट सांगतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगेन वन बाय वन. पहिल्यांदा कन्सेप्ट सांगतो काय काय. तर हिडन फील्ड्स काय, तर हिडन फील्ड इट स्टोअर द इन्फॉर्मेशन in an HTML form without showing it in the user browser. The information is accessible only when the form is prepared. हिडन फील्ड्स काय करतं, तुमचं हिडन फील्ड्स जी काय इन्फॉर्मेशन आहे ती हाईड करून ठेवतो. हाईड करून म्हणजेच काय, तुम्हाला एखादी अशी इन्फॉर्मेशन पण तुम्हाला स्टेटमध्ये पाहिजे, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कुणाला तरी दाखवायची नाही किंवा कुणालाच दाखवायची नसेल. जेव्हा ते अशा इन्फॉर्मेशन असतात ते काय करायचं, तुम्हाला हिडन करायचे असतात, त्यावेळी तुम्ही हिडन फील्ड्स वापरू शकता. जसं की मला इथे माझं नाव टाकताना काय दिसलं, मला नाव रिस्टोर झालेलं दिसलं. डायरेक्ट जे काय नाव होतं ते दिसलं रिस्टोर झालेलं, पण मला ते दाखवायचं नसेल की काय इन्फॉर्मेशन रिस्टोर झालेली आहे किंवा काय इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी डिस्प्ले होते. ते जेव्हा मला दाखवायचं नसेल त्यावेळी मी काय करेन, इथे हिडन फील्ड जे आहे ते यूज करेन स्टेटमध्ये. हिडन फील्ड वापरल्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन माझी रिस्टोर झालेली आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन माझी स्टेट मॅनेजमेंटमध्ये आलेली आहे, तर ती इन्फॉर्मेशन काय होणार नाही, त्या ठिकाणी दिसणार नाही. हे हिडन फील्ड आहे. त्यानंतर आहे तिसरं आहे, जे की क्लायंट साईड व्ह्यू मॅनेजमेंट, क्लायंट साईड स्टेट मॅनेजमेंटमध्ये आहे. ते तिसरं काय आहे, ते क्वेरी स्ट्रिंग आहे. क्वेरी स्ट्रिंग काय करते, तर क्वेरी स्ट्रिंग तुमचं इथे when you need a user to be able to install message. मी एक नोट्स तयार केले, त्या नोट्समध्ये बघूया आहे क्वेरी स्ट्रिंग. सिंपल सांगितलेलं आहे त्याने क्वेरी स्ट्रिंग म्हणजे काय. ओके, हे बघा क्वेरी स्ट्रिंग म्हणजे काय. सो क्वेरी स्ट्रिंग इन ASP.NET. सो इन अ सिंपल वे टू पास इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पेज टू अनदर. क्वेरी स्ट्रिंग काय करतं, तुमची एका इन्फॉर्मेशन एका पेजमधून दुसऱ्या पेजमध्ये काय करतं, पास करतं. ते जेव्हा पास करेल तेव्हा काय होतं, क्वेरी स्ट्रिंग वर्क होते. मग आता तुम्ही म्हणाल की एक इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्या इन्फॉर्मेशन इझिली सेंड करू शकतो, पण तसं नाही. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोअर करायला लागते डेटा व्हेरिएबलमध्ये किंवा क्वेरी स्ट्रिंगमध्ये, आणि तेव्हा ती इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण बोलू शकतो की युजर नेम असेल, युजर आय डी असेल, बरोबर, की तुम्ही पण काही वेळी नेट सर्फिंग करताना बघत असाल की तुमचा जो काही युजर आय डी आहे किंवा ईमेल एखाद्या ठिकाणी तुम्ही टाकला असाल, तर तो ईमेल आय डी तुम्हाला सारखा काय होतो, त्या ठिकाणी डिस्प्ले होतो, बरोबर. ईमेल आय डी काय होतं, त्या ठिकाणी डिस्प्ले होतो. मी जरी काय केलं, तो टाकायचा नसला तरी. मग ते कसं होतं, तर ते तुमच्या क्वेरी स्ट्रिंगमध्ये होत असतं. काय होतं, ती इन्फॉर्मेशन काय होते, मला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी दिसते, बरोबर आहे. दुसरं एक एक्झाम्पल, तर एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती इन्फॉर्मेशन सेंड कशी होते. एखादं नाव एक्झाम्पल घ्या, फॉर एक्झाम्पल. तर तुम्ही काय केलं, फर्स्ट इथे काय केलात, युजर नेम टाकलं किंवा एंटर केलात एका वेब पेजवरती किंवा वेबसाईटवरती, बरोबर आहे. सुरुवातीला एंटर केल्यानंतर काय होईल, ती वेबसाईट काय करेल, तुमचं जे काही युजर नेम आहे ते ॲक्सेस करेल, ती इन्फॉर्मेशन इनपुट करून घेईल
आणि ते इनपुट केल्यानंतर तुम्हाला मेसेज सेंड करेल. मग ते मेसेज करताना बघा तुमचं नाव त्या ठिकाणी काय काय वेळी जॉईन केलं असेल, की सपोज माझं नाव टाकलेलं असेल तर हॅलो शैलेश किंवा वेलकम शैलेश असं असेल, बरोबर आहे. मग ती जी काही इन्फॉर्मेशन किंवा माझं जे नाव आहे ते काय ती त्या पेजची इन्फॉर्मेशन, मी माझं नाव कुठे टाकलेलं आहे ते फर्स्ट पेजला टाकलेलं आहे. 2 पेज आहेत, एक म्हणजे काय लॉगिन आयडीचं पेज आहे आणि दुसरं आहे ते वेलकमचं पेज आहे. वेलकमच्या पेजवरती नाव माझं काय आलंय प्रिंट झालेलं आहे, पण ते कसं झालं लॉगिन आयडीच्या पेजमधनं ती इन्फॉर्मेशन त्यांनी काय केलेली आहे ऍक्सेस केलेली आहे. लॉगिन आयडीच्या पेजवरती मी माझं नाव टाकलं ते त्या क्युरी स्ट्रिंगने काय घेतलं आणि ते क्युरी स्ट्रिंगने काय केलं ते वेलकम पेजवरती पास केलं आणि वेलकम पेजने काय केलं ते जे नाव आहे ते काय केलं प्रिंट केलं, बरोबर आहे. म्हणजेच काय पासिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पेज टू अनदर पेज. ओके, क्युरी स्ट्रिंग म्हणजेच काय एका पेजवरून दुसऱ्या पेजला इन्फॉर्मेशन तुमची पास करणं इन अ सिम्पल वे. So the information can be easily passed to one page to the another page, same page आणि ते सेम पेज विदिन द क्वेरी स्ट्रिंग मेथड इन इन्फॉर्मेशन पासिंग URL. तुम्ही सेम पेज मध्ये पण करू शकता आणि डिफरंट पेज मध्ये पण करू शकता पास, नो मॅटर. सो इथे दिले त्यांनी आणखीन की दिस मेथड many browsers support only 255 character length in URL. In query string the value pass will be visible, so sometime it cause security issue. क्वेरी स्ट्रिंग मध्ये एक सिक्युरिटी इश्यू असतो की तुम्हाला ते एक्झाम्पल दाखवताना सांगेन तुम्हाला की जो काय URL आहे, URL म्हणजे जो काय तुमचा ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसमध्ये काय काय वेळेला तो तुमचा इन्फॉर्मेशन काय होते त्या ठिकाणी दिसते. ती इन्फॉर्मेशन दिसल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो, पण नो मॅटर तुमचं जे काही रिझल्ट आहे ते ॲक्च्युली वर्क करते. ठीक आहे, तुम्ही काय करता URL काय करतात 255 कॅरेक्टरचं लेंथ काय करतात ब्राउझर सपोर्ट करतात 255. मग त्या कॅरेक्टरच्या लेंथमध्ये तुम्ही जेव्हा व्हॅल्यू पास करताय, बरोबर, त्या व्हॅल्यू पास करताना ती व्हॅल्यू तुमच्या URL मध्ये दिसते. ओके, हा एक सिक्युरिटी इश्यू आहे. जसं की फॉर्ममध्ये असतं ना, फॉर्ममध्ये पण तुमचं गेट पोस्ट मेथडच्या वेळी कसं होतं दिसतं, त्या प्रकारे काय होतं त्या ठिकाणी वर्क करतं. गेट पोस्टला कसं ते दिसतं इन्फॉर्मेशन URL मध्ये त्यासारखंच थोडंफार दिसतं, पण इट इज अ क्वेरी स्ट्रिंग. क्वेरी स्ट्रिंग काय करतं तुमची व्हॅल्यू पास करतं. ठीक आहे, तर ते कसं पास करतं ते पण आपण एक्झाम्पल मधनं बघणार आहोत. कन्सेप्ट क्वेरी स्ट्रिंगची समजली असेल. त्याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट बघितली ती म्हणजे हिडन फील्डची, आणि हिडन फील्डची अगोदर आपण बघितली ती म्हणजे व्ह्यू स्टेट. ठीक आहे, त्यानंतर कुकीज. कुकीज म्हणजे काय हे तर माहिती असेल कुणाला, तुम्हाला माहिती आहे की नाही कुकीज म्हणजे काय? आता हे माहिती नाही असं बोलू नका, हे सिम्पल आहे. तुम्ही नेट जेव्हा ब्राउझिंग करता, नेट सर्फिंग करता, तुमच्या इव्हन तो मोबाईलला सगळीकडे कुकीज ह्या स्टोर असतात. जेव्हा हिस्ट्री वगैरे तुम्ही क्लिअर करत असाल त्यावेळी तुम्हाला माहिती असेल की कुकीज हे आपलं येतं, बरोबर आहे, कुकीज ही फील्ड येते. मग कुकीज काय करतात माहिती आहे का? कुकीज काय करतात किंवा काय काम आहे कुकीजचं? सांगा, पटकन सांगा. चुकलं तरी चालेल, असं काय नाही. तुम्ही चुकीचं सांगितलं म्हणून काय हे आहे. हॅलो, हा बोला. क्लायंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो ना कुकीज, आणि रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर परत इन्फॉर्मेशन सोबत सेंड होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय करतं इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम हे कुकीज करतं, बरोबर आहे. करेक्ट आहे, ठीक आहे. तर कुकीज काय करतं, जी काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करतं, पण ती कशी इन्फॉर्मेशन स्टोअर करतं ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, so cookie is a small piece of text information. What I am saying is a small piece of text information. So which is जी काय टेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे ती काय करते विच इज स्टोअर ऑन युजर हार्ड ड्राईव्ह using user browser for identify users, or it may contain username, ID, password or any information. Cookie does not have server memory. कुकी जे आहे तुमचं ते युजरच्या ड्राईव्हवरती सेव्ह होत असतात, ते कुठल्याही सर्व्हरवरती सेव्ह होत नाही. कारण की हे जो पार्ट आहे तो कुठला पार्ट आहे तुमच्या क्लायंट साईड स्टेट मॅनेजमेंटमध्ये. क्लायंट साईड स्टेट मॅनेजमेंटमध्ये जेवढं काय स्टेट मॅनेजमेंट होतं, स्टेट मॅनेजमेंट म्हणजे एवढी काय इन्फॉर्मेशन तुमचं जे काही त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, ठीक आहे, ते जे काही मॅनेजमेंट होतं ते सगळं क्लायंटच्या मशीनवरती होतं. क्लायंट मशीन म्हणजे आपला कम्प्युटर, मे बी इट मे बी युअर मोबाईल, इट मे बी युअर लॅपटॉप, इट मे बी युअर PC. ओके, ती जी काही सगळं मॅनेजमेंट आहे ते तुमच्या लोकल मशीनवरती होतं. मग कुकी पण ते काय करतं, कुकी जी काही इन्फॉर्मेशन आहे तुमची ती तुमच्या क्लायंट मशीनवरती सेव्ह करतं. पण त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे काय, तर इट स्टोअर द स्मॉल पीस ऑफ टेक्स्ट इन्फॉर्मेशन.
ते फक्त टेक्स्ट इन्फॉर्मेशन सेव्ह करतं. कुकीजमध्ये तुम्ही कधी पण बघत असाल तर त्या ठिकाणी टेक्स्ट इन्फॉर्मेशनच सेव्ह होते. कुठलंही क्लिप आर्ट, कुठलंही इमेज, बरोबर आहे, ते सेव्ह होत नाही. जेपीजी, पीएनजी काही असेल, कुठलंही मीडिया फाईल त्या ठिकाणी सेव्ह होत नाही. कुकीजमध्ये फक्त टेक्स्टची इन्फॉर्मेशन काय होत असते, सेव्ह असते. मग टेक्स्ट काही असू शकतं, तुमचा युजर नेम असू शकतं, आयडी असू शकतं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर तुमचं पासवर्ड असू शकतं, तुम्ही जर सेव्ह केला असाल तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असू शकतात. मी या ठिकाणी जर सांगितलं एक्झाम्पल, जेव्हा मी इथे लॉग इन करेन जर एखादं सेव्ह असेल ते इन्फॉर्मेशन जे सेव्ह असेल तो पासवर्ड या ठिकाणी दिसला असतो जर मी सेव्ह केला असेल तर. पण मी जेव्हा इथे यूज अनदर अकाउंट दाखवतो तर यूज अनदर अकाउंटमध्ये बघा इथे सजेशन्स दिलेले आहेत सगळे मला. सजेशन्समध्ये काय आले तर सजेशनमध्ये कारण की हे सगळे जे आहे इन्फॉर्मेशन, ही सगळी जी काय आय डी आहेत ते सगळे आय डी माझ्या कुकीमध्ये सेव्ह आहेत. हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल कुकीजमध्ये काय सगळे इन्फॉर्मेशन काय सेव्ह आहे, त्याच्यामुळे ती इन्फॉर्मेशन मला काय होते या ठिकाणी दिसते. सेम जेव्हा तुमच्या ब्राउझरवरती किंवा तुम्ही जेव्हा कुठलेही ब्राउझर वापरता त्या ठिकाणी असे कुकीज जे असतात ते स्टोर असतात. तुम्ही जेव्हा ते कुकीज काय करता पूर्ण डिलीट करता त्यावेळी ती इन्फॉर्मेशन पूर्ण काय होते तुमची डिलीट होते. कुकीजचं आणखीन एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जेव्हा पेज लोड करता कुठली पण नवीन वेबसाईट ओपन करता, बरोबर, इट मे टेक सम टाईम टू लोड. ओके, ती इन्फॉर्मेशन काय किंवा ते पेज असते ते काय करतं थोडंसं टाईम घेतं तुमचं पेज लोड व्हायला किंवा पेज ओपन व्हायला. पण जेव्हा तुम्ही तीच वेबसाईट नेक्स्ट टाइम काय काय वेळी ओपन करत असाल तेव्हा ते काय करत नाही तेवढा टाइम घेत नाही. ओके, का घेत नाही? जर तुम्ही कुकीज काय होतं तर ते का घेत नाही तर त्या ठिकाणी तुमची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती स्टोर झालेली असते. म्हणजे कुकीजमधनं ती टेक्स्ट इन्फॉर्मेशन स्टोर झालेली असते. कुकीज काय करतात ती इन्फॉर्मेशन काय करतात स्टोर करतात. त्याच्यामुळे तुम्ही पण जेव्हा ओपन कराल वेबसाईट किंवा एखादी वेबसाईट ओपन कराल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला टेक्स्ट दिसतं आणि त्यानंतर इमेज लोड होतात. हे पण असं स्मॉल ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की पहिल्यांदा टेक्स्ट दिसते आणि त्यानंतर इमेज लोड होतात, बरोबर. का? कारण की टेक्स्टमध्ये तुमचे कुकीज सेव्ह झाले आहेत. जी काही टेक्स्ट आहे ते तुमच्या कुकीजमध्ये सेव्ह झालेलं आहे. इमेज होत नाही. त्या इमेज काय होतात सर्व्हरकडनं येतात त्याच्यानंतर ते लोड होतात. ओके, बट हे कधी होईल जर तुम्ही हिस्ट्री किंवा कुकीज क्लिअर केले नसतील तर. ओके, अदरवाईज होणार नाही आणि तुम्ही जाऊन बघाल तसं. पण हे कधी होईल जेव्हा तुम्ही हिस्ट्री किंवा काय कुकीज पूर्णपणे क्लिअर केला नसेल तर ते वर्क होईल. ओके, तर हे होतं कुकीज. हे चार आपण क्लायंट साईड स्टेट मॅनेजमेंट मधले पार्ट बघितले. पहिला व्ह्यू स्टेट, हिडन फील्ड, क्युरी स्ट्रिंग आणि कुकीज. त्यानंतर आहे सर्व्हर साईड स्टेट मॅनेजमेंट. ओके, आता आपण जे काय बोललं ते सगळं क्लायंट साईडमध्ये बोललं की क्लायंटच्या मशीनवरती जेवढं काय वर्क होणार आहे, क्लायंटच्या ब्राउझरमध्ये जेवढं काय स्टेट मॅनेजमेंट होणार आहे ते बघितलं. सर्व्हर साईड स्टेट मॅनेजमेंटमध्ये काय होतं तर जे काय इन्फॉर्मेशन आहे इट इज अनदर वे इन विच द ASP.NET प्रोव्हाइड टू स्टोर user specific information or the state of the application on the server machine. It completely makes use of server resources to store the information. The management technique basically make use of following. So whatever information is store on the server machine. Okay, जे काय सर्व्हर स्टेट मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी होतात त्या सगळ्या सर्व्हरच्या किंवा जे काय सर्व्हर आहे त्यावरती ती इन्फॉर्मेशन काय केली जाते स्टोअर केली जाते. तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे ॲप्लिकेशन स्टेट आणि दुसरं आहे सेशन स्टेट. ठीक आहे, ॲप्लिकेशन आणि सेशन ह्या दोन गोष्टी सर्व्हर साईड स्टेट मॅनेजमेंटमध्ये येतात. तर ॲप्लिकेशन स्टेटबद्दल कोणाला काय माहिती आहे का? ॲप्लिकेशन स्टेट सेशनमध्ये तर माहिती आहे, सेशन कुकीज सेशन म्हणजे काय इथे लिहिलेलं आहे वाचा काय सेशन म्हणजे. व्हॉट इज बाय सेशन इन स्टेट मॅनेजमेंट? अरे बोला, क्लासमध्ये कसं बोलता रिस्पॉन्स देता असं इथे पण बोला, एवढं काय चुकीचं बरोबर. सेशन म्हणजे काय? कुकीज समजलं? त्या क्लायंट साईड स्टेट मॅनेजमेंटमध्ये कुठली कन्सेप्ट समजली ना असं आहे का? ठीक आहे, मी सांगतो सेशन म्हणजे काय. ॲप्लिकेशन सेशन आणि
ऍप्लिकेशन स्टेट आणि सेशन स्टेट काय. तर ऍप्लिकेशन स्टेट मध्ये काय, इट इज अवेलेबल टू ऑल पेजेस रिगार्डलेस ऑफ विच युजर रिक्वेस्ट पेज. हे ऍप्लिकेशन स्टेट जे आहे ते काय करतं, तुमचं सेशन किंवा स्टेट मॅनेजमेंटमध्ये काय होतं सर्व स्टेट मॅनेजमेंटमध्ये, की एक फाईल असते किंवा एक जी फाईल असते ती फाईल ऍप्लिकेशन स्टेटमध्ये एकच असते. आणि ती एकच फाईल काय करतात, सगळे जे युजर लॉग इन होतात, सगळे युजर लॉग इन करतात ती एकच जी काय फाईल असते त्याच्याने करतात. तसं सेशन स्टेटमध्ये नसतं. ऍप्लिकेशन स्टेटमध्ये कसं असतं, तर एकच फाईल ती काय, ती फाईल कशी असते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. पण कसं होतं इथे एक सांगितलं आहे की ऍप्लिकेशन स्टेटमध्ये इट इज अवेलेबल टू ऑल पेजेस. ओके, ते ऑल पेजेसमध्ये म्हणजेच कुठले पेजेस, तर सगळे पेज. त्या सगळ्या पेजेसला ती जे स्टेट आहे ते अवेलेबल असतं. स्टेट म्हणजेच काय, तर थोडक्यात इन्फॉर्मेशन. ओके, जे काय डेटा आहे ती इन्फॉर्मेशन सगळ्या जे जो कोण युजर लॉग इन करेल, कोणी असो, सगळे युजर लॉग इन करतील ते सेम स्टेट काय करतील, यूज करतील. सो इट रिगार्डलेस ऑफ विच युजर रिक्वेस्ट अ पेज. दुसरा कुठलाही पेज रिक्वेस्ट करण्यापेक्षा ते काय करेल, फक्त एकच पेज आहे ते काय करेल किंवा एकच स्टेट आहे ते काय करेल, मॅनेज करेल. तसं सेशन स्टेटमध्ये नसतं. सेशन स्टेटमध्ये प्रत्येक युजर, किती युजर असतो त्या प्रत्येक युजरचा डिफरंट स्टेट असतो, वेगवेगळा स्टेट असतो. त्यामध्ये सेम फाईल त्या ठिकाणी युजर ऍक्सेस करत नाही, सेम स्टेट त्या ठिकाणी युजर ऍक्सेस करत नाही. त्याच्यामुळे सेशन स्टेट पण काय सिक्युअर आहे, कारण की त्यामध्ये जो काय स्टेट असतो तो लिमिटेड पिरियडसाठी असतो किंवा एका युजरला एकच स्टेट असतो, तो दुसरा नाही. त्याच युजरने जरी रिफ्रेश केला तरी तो त्या ठिकाणी दुसरा स्टेट काय होतो, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतो. एका युजर रिक्वेस्टला आपण बोलू शकतो, एका युजर रिक्वेस्टला एकच स्टेट त्या ठिकाणी होत असतो किंवा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतो. हे सेशन स्टेटमध्ये होतं. सेशन स्टेटचं एक्झाम्पल तुम्ही आपण बघतो की सेशन स्टेट कुठे यूज केले जातात, तर आपण जेव्हा ट्रान्झॅक्शन करतो ऑनलाईन त्यावेळी मेन आहे, बरोबर आहे. त्यावेळी काय केलं तर सेशन स्टेट यूज केले जातात. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जेव्हा ऑनलाईन एक्झाम्स वगैरे असतात, तर त्यावेळी काय केलं तर बघा, सेशन स्टेट ऍक्टिव्ह केलं तर म्हणजे लिमिटेड पिरियडमध्ये, सपोज जर 2.5 तासाची एक्झाम असेल तर 2.5 पासून ते मागे, बरोबर आहे, ते सेशन ऍक्टिव्हेट होतं. ते तुमचं सॉफ्टवेअरमध्ये असेल किंवा वेब पेजेसमध्ये असेल वॉट एव्हर, बट ते सेशन ऍक्टिव्ह होतं आणि त्याच्यानंतर काउंट डाऊन काय होतं, सुरू होतं आणि ते पर्टिक्युलर टाईममध्ये एंड होतं. तसंच सेम तुमच्या जेव्हा ट्रान्झॅक्शन करता त्याच्यामध्ये पण आहे की सेशन ऍक्टिव्हेट केलेलं असतं एका ट्रान्झॅक्शनसाठी, मग ते सेशन पर्टिक्युलर टाईमसाठी ऍक्टिव्ह असतं. मग त्यामध्ये जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं नाही तर ते तुमचं ट्रान्झॅक्शन काय होतं, ते फेल होतं. ओके, हे सिक्युरिटी पर्पजने सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे थोडक्यात एक्झाम्पल हे जे आहेत ते लक्षात ठेवा की ऍप्लिकेशन स्टेट आणि सेशन स्टेटचे जे आहेत ते. मग हे सर्व साईडला देण्याचं काम काय, तर सिक्युरिटी पर्पज मेन म्हणजे. हे जर क्लायंट साईडला असेल तर कुणी पण ते काय केलं असते, ऍक्सेस केलं असते, बरोबर आहे. आणि तेवढं ते पॉसिबल नाही आहे. म्हणून हे सर्व्हर साईडला वर्क होतं, ते ऍप्लिकेशन स्टेट आणि सेशन स्टेट. ठीक आहे. क्लायंट साईडला 4 गोष्टी रन होतात किंवा वर्क होतात, त्यामध्ये व्ह्यू स्टेट, हिडन फील्ड, क्वेरी स्ट्रिंग आणि कुकीज. त्यानंतर आहे त्यामध्ये तर त्यामध्ये काय होतं की व्ह्यू स्टेटमध्ये कसं वर्क करतं ते आपण एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये हे पॉईंट कुठले तुम्हाला समजले असेल तर मला नंतर विचारलं तर चालेल, आता जरी विचारलं तरी चालेल, अडमिट करून, नो इश्यू. पण तुम्ही बोला, कुठला पॉईंट समजला असेल तर क्लिअर करून घ्या. हे जे पॉईंटचे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. त्याच्या अगोदर व्ह्यू स्टेटचं एक्झाम्पल थोडे 5 मिनिटं आहेत, त्यामध्ये तुम्हाला व्ह्यू स्टेटचं एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगतो कसं आहे ते. मी इथे ऑलरेडी घेतलेलं आहे, हेच एक्झाम्पल आहे ते व्ह्यू स्टेटमध्ये होतं. ठीक आहे. तेवढा वेळ नाही पण बघूया, आपण फास्टमध्ये करून बघूया होतंय का. या ठिकाणी काय घ्यायचं, सिंपल टेक्स्ट बॉक्स घेतला. सिंपल टेक्स्ट बॉक्सच्या समोर 2 बटन घेतले, सबमिट आणि रिस्टोर. सबमिट काय होईल, सबमिट आणि क्लिअरला क्लिक केल्यानंतर व्हॅल्यू सबमिट होईल आणि ती फील्ड जी आहे ती क्लिअर होईल, म्हणजे हा टेक्स्ट बॉक्स. रिस्टोरला क्लिक केल्यानंतर काय काम व्हायला पाहिजे, रिस्टोरला क्लिक केल्यानंतर तुमची जी काही सबमिट झालेली व्हॅल्यू आहे किंवा तुम्ही जी काही व्हॅल्यू टाकलेली होती अगोदर ती व्हॅल्यू पुन्हा एकदा इथे रिस्टोर व्हायला पाहिजे. हे सिंपल वर्क या ठिकाणी चालायला पाहिजे. तर तुम्ही सिंपल एक्झाम्पलमध्ये हे बघितलं तर सिंपल एक्झाम्पलमध्ये कसं होतं वर्क, तर तुम्ही असं घेऊ शकता. इथे व्हेरिएबल घेतलं, एक व्हेरिएबल घेतलं मी आणि इथे व्हेरिएबल काय केलं, इस व्हेरिएबल मी इथे वर्क करेन. टेक्स्ट बॉक्समध्ये फक्त ते रिटर्न होणार नाही, तुम्हाला काय करायला लागेल, ते सेशन आहे. तर हे पेज वर्क करून दाखवतो तुम्हाला कसं होईल.
की सिम्पल तुम्ही जर व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची असेल तर ते डिबग केलं मी. डिबग केल्यानंतर काय होईल, इथे मी जी काय व्हॅल्यू आहे हे पण बघा इथे स्टोअर झालेलं आहे ना. का स्टोअर झालं आहे तर माझं जे ब्राउझर आहे ते ब्राउझर इथे माझी जे काही कुकीज आहेत ते स्टोअर करून ठेवते. त्याच्यामुळे हे सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर काय व्हॅल्यू सबमिट झाली आणि रिस्टोर केल्यानंतर काय होत नाही, इथे व्हॅल्यू रिस्टोर होत नाही. मग ते रिस्टोर करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं तर व्ह्यू स्टेट घ्यायचं. व्ह्यू स्टेट काय करेल, इथे बटनला क्लिक केल्यानंतर माझा जो काय डेटा मी इंटर केला तो डेटा काय करेल, मला रिटर्न करेल. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला व्ह्यू स्टेट घ्यायचं. मग ते कसं घ्यायचं इथे बघूया. इथे मी स्टॉप केलं. व्ह्यू स्टेट घेण्याची सिम्पल एक दोन शब्द तुम्हाला ऍड करायचे आहेत त्यामध्ये. कुठले, तर इथे माय व्हॅल्यू आहे. माय व्हॅल्यूचे इथे तुम्हाला काय घ्यायला लागेल, इथे व्ह्यू स्टेट घ्यायला लागेल. व्ह्यू स्टेट घेतलं, इथे बघा व्ह्यू स्टेट आलंय. व्ह्यू स्टेट घेतला. व्ह्यू स्टेट सर स्क्रीन दिसत नाही आहे. नाही दिसत आहे. नाही, गुगलची स्क्रीन दिसते. ओके वेट हा, मी व्हिज्युअल स्टुडिओ ओपन केलाय. वेट पुन्हा एकदा शेअर करतो. बाकीच्यांना दिसत होती का रे? नो सर, नाही सर. अरे मग सांगा ना बाळानो, नव्हते दिसत सर. सांगायचं ना. असे टेक्निकल प्रॉब्लेम लगेच सांगत जा. त्याच्यामुळे काय होतं मग 2 मिनिटं आपली गेली की नाही, 5 मिनिटच होते. ठीक आहे, तर ओके, अगोदर कसं होतं ते सांगतो. असं सांगत जा पटकन, जेणेकरून टेक्निकल प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करता येईल. सांगितलं नसतं तर असं चालू असतं ना. तर हे व्हिज्युअल स्टुडिओमध्ये आहे. व्हिज्युअल स्टुडिओमध्ये इथे मी एक फॉर्म घेतला आहे. फॉर्ममध्ये इथे बघा सबमिट, क्लिअर आणि रिस्टोर हे बटन घेतलेले आहेत. त्या बटनवरती मी काय करणार तर सर पहिले पासून समजवा. ओके पहिले पासून समजवा. ओके वेट मी स्क्रीन स्टॉप केलंय. ओके, पहिल्यापासून म्हणजे नक्की कुठून ते सांग, मग तिथून घेतो. एक्झाम्पल घेतले ना, व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करून तिथून जा. ठीक आहे. आता आपल्याकडे किती मिनिटं राहिलेत? 2.5 मिनिटं राहिलेत. ठीक आहे, एक्झाम्पल फक्त 10 मिनिटाचं आहे. 5 मिनिटं जास्तीत जास्त 5 मिनिटाचं आहे. तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक लिंक टाकतो. त्या लिंकला काय करा, जॉईन करा सेम ह्याच्यावरून. आणि ते एक्झाम्पल आपण समजून काय करूया, इथे एंड करूया. ठीक आहे, व्हाल ना? हा ठीक आहे. हां, सगळेजण त्या लिंकला जॉईन व्हा. ग्रुपला लिंक टाकतो लगेच. ते एक्झाम्पल आपल्याला बघता येईल. ओके, ठीक आहे.